आम्ही डेकोरेशन आलोय खुश मित्रमंडळ आम्ही डेकोरेशन मला दारू प्यायला पैसे देत नाही तू उलट उलट बोलते मला तुला मस्ती आली खूप आज तुझी मस्तीच जिरवतो मी काय चूक केली देवा मला का दिलास हा स्त्रीचा जन्म अरे माझ्यासारख्या स्त्रियांना जगायचा काही अधिकार नाही करे देवा आम्हा स्त्रियांना असाच त्रास भोगावा लागेल का आयुष्यभर ही पुरुष जातीला काही नाही बुद्धी देते देवा हे बालके डोळे उघड असे रडू नकोस बालके मला तुझी समस्या कळाली आहे आणि मी सर्व पाहतो तुम्ही स्त्रिया माती समान आहात परंतु या कलियुगातील काही पुरुषांनी तुम्हा स्त्रियांना खेळलं बनवलं हे असे पुरुष फार मोठी चूक करतात बालिके येणाऱ्या काळात तुम्हाला या समस्येतून मुक्ती मिळेल हे माझे वरदान आहे तथास्तु काय काका आज काय विशेष तुमचा चेहरा लक चमकतोय बघा या तसं काही नाही रे तुला माहिती आज रवीला मुलीकडची बघायला येणार आहेत अय्या तू पण ये बर का रवीला तयार करायला हो हो काका येतो चला बाबा मी जातो आज खूप काम आहेत बर का नमस्कार या 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 पाहुणे या नमस्कार या बसा मी रवीला घेऊन येतो बर का हा आमचा रवी आवडला का आमचा रवी पण मला काही विचारायचंय हो हो विचारा ना तुझं शिक्षण काय झालंय माझं शिक्षण बीकॉम झालंय आणि मी ना लग्नानंतर पण जॉब करेन हे बघा आमची मुलगी आणि मी जॉबला जातो आम्हाला घरी राहून घरचे काम करणारा मुलगा पाहिजे हो हो तुम्ही जसं म्हणाल तसंच करेल आमचा रवी हो हो अहो अगदी खरंय आमचा रवी तुम्ही जसं म्हणाल तसंच करेल बर का खूप गुणाचा मुलगा आहे हो आणि तुम्हाला सांगतो आजपर्यंत एकाही मुलीला डोळे वर करून बघितलं नाही बर का तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही रवी तुला मी आवडले का हो मी कशी दिसते एक नंबर कडक कडक माल दिसताय तुम्ही तुमच्या मुलाला घरचे काम शिकवलं का हो अहो मीच शिकवलं त्याला सगळं सकाळी लवकर उठायचं स्वयंपाक करायचं कपडे धुवायचं भांडी घासायचं घर झाडून काढायचं हो एवढंच नाही तर रांगोळी काढतो बर का अहो सगळे काम करतो आमचा रवी गुणी मुलगा आहे अहो बर रवी तुला गाणे वगैरे म्हणता येतात का हो म्हणून दाखव बघू एखादं सुन साहिबा सुन प्यार की धुन मैंने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन 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 थैंक यू वा 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 खूप छान म्हणतो तू गाणं मला मुलगा आवडलेला आहे लग्नासाठी माझा होकार आहे शुभा चला
म्हणजे दोन्हीकडून होकार आहे तर. आता लग्नाचं मुहूर्त चांगला आहे उद्या, आपण उद्याच करूया. हो हो चालेल, देवाच्या कृपेने सगळं छानच होईल. हो हो चला पुढची तयारी करूयात. चला चला लवकर आवरा, चला लवकर. नवरदेवाला लवकर घेऊन या, मुहूर्त निघून चाललाय. चला बसा. चला आता मंगळसूत्र बांधा. रवीचे आई बाबा रूपाचे पाय धुवा आणि डोक्यावर पाणी मारून घ्या. वराचा हात वधूच्या हातात द्या. चला लग्न संपन्न झालेलं आहे. सुनबाई, माझ्या घरच्या लाडक्या मुलाला मी तुमच्या हातात देते. काळजी घ्या त्याची. काहीतरी चूक झाली असेल त्याला माफ करून समजून घ्या बरं का. हो हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुमच्या मुलाला आमच्या मुलासारखं बघू. आमची रूपा तुमच्या मुलाला राजासारखं ठेवेल. पप्पा पप्पा मी तुम्हाला सोडून नाही जाणार हो. नाही नाही रवी नाही. अरे रवी असं बोलू नकोस. रवी बाळ, प्रत्येक मुलाच्या जीवनात हा दिवस येतोच की. अरे लग्न झाल्यावर प्रत्येक मुलाला मुलीच्या घरी नांदायला जावंच लागतंय. रवी आजपासून हे घर तुझं नाही, सुनबाईचे घर म्हणजेच तुझं घर. जा रवी जा, सुखाने नांद बर का. जा रवी. रवी जा तुझको सुखी संसार मिले, मैं कि कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले, बाबुल की दुआएं लेती जा, या तुझको सुखी रवी चल उखाणा घे आता. घे बघू लवकर. हा तुला मी आज सोडणारच नाही त्याशिवाय. चल चल घे. लवकर घे बरं. ई नाही रे नाही. लवकर घे ना. अरे उखाणा घे रवी. ई नको. ई जा बाबा. रवी घे बर का उखाणा, आता खूप वेळ झाला. बर ठीक आहे, घेतो उखाणा. ऐका हा. आज झालं आमचं लग्न. आज झालं आमचं लग्न. लग्नात आला होता बँडवाला. आज झालं आमचं लग्न. लग्नात आला होता बँडवाला. रूपाचं नाव घेतो मैं झुकेगा नहीं साला. वा 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 वा. रवी, कॉफी आण ना जरा. रवी बापू, अहो जावाई बापू. बोला सासरे बुवा. मग काय म्हणता, कालची रात्र कशी गेली? मी पण ना सासरे बुवा. जा बाबा, मी नाही सांगणार. असो असो, तुझ्या हसण्यावरून कळतंय हा सगळं. रवी, अरे झालं का माझा डब्बा? अरे उशीर होतोय मला, जॉबला जायचंय. हो झाला झाला, घेऊन येतोय. जा जा, तिला डब्बा दे. रवी बेबी, झाला का माझा डब्बा? हो झाला झाला. हा घ्या. तुमच्यासाठी म्हणून मी प्रेमानं केलं बरं का डबा. हो बर. चल आता मी निघते, उशीर झालाय. ऐक रवी, मी ऑफिसला जाताना तू रोज माझ्या समोर येत जा. अरे
तुझा चेहरा बघितलं की माझा पूर्ण दिवस आनंदात जाईल. ये माझ्या समोर ये. रवी बाहेर ये. हा आलो. तुम्ही चक्क दारू पिऊन आलात? आले. अरे तुझ्यामुळेच आले. पण मी काय केलो? तू काय केलंस? आज तुझा हा पापी चेहरा बघून गेले होते आणि माझं एकही काम झालं नाही. तू ना माझ्यासाठी दलिंदर आहेस, दलिंदर. अरे अरे आज मला जॉब करून पण काढून दिले. आता मी काय तुझ्या जीवावर राहू का? कमवतोस का तू आता पैसे? अहो पण यात माझी काय चूक आहे? तुझी काय चूक? मला उलट बोलतो. तुला मस्ती आली आता, मस्ती. तुझी मस्ती झिरवते, थांब. अरे आता कुठं आपला संसार सुरू झालाय आणि तू आत्ताच मला उलट बोलतो का? मला मारू नका. हो ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो, मला मारू नका. अहो मला मारू नका. नाही तुला दाखवते दादा. गप एकदम. मला शांत. ऐक. अहो प्लीज मारू नका मला, प्लीज. तुला आत्ता कळेल. हे देवा, माझं काय चुकलं रे? मी कुणाचं वाईट केलं नाही, कुणाचं वाईट चिंतलं नाही. पण आता कुठे माझा संसार सुरू झाला होता आणि इतक्या दिवसात मला असे त्रास का भोगावे लागले देवा? का? हे बाळा, डोळे उघडून पहा. गेल्या जन्मीचे पाप तुला आता या जन्मात मिळत आहे. आधी जे स्त्रियांना भोगावे लागायचे तेच आता तुम्हाला भोगावे लागतात. त्यासाठी माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण कोणावरही अत्याचार करू नये. या पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी महत्व आहे, मग ते प्राणी असो किंवा स्त्रिया. त्यामुळे आधी जी वेळ स्त्रियांवर आली होती, आता तीच वेळ तुमच्यावर आली. आपल्याला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागणार आहे. जैसी करणी वैसी भरती, जैसी करणी वैसी भरती.